कृषी मंत्री घरण्यांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी, अधिकारी पंचनामे करत नाहीत। शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, हेक्टरी 50,000च्या मदतीची ही मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानीची पाहणी, पंचनामे करून लगेच मदत देणार पंकजा मुंडेंची माहिती। तर पंकजाताई मदत करा म्हणत गोळे गावातील महिलांना पंकजा मुंडेंसमोर अश्रू अनावर। शेतकऱ्यांसाठी 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार, भुजबळांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी जे शक्य होईल ते सर्व करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर जाणार। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। राज्यभरात झालेल्या पावसाच्या थैमानामुळे 14 जणांचा मृत्यू। बीड, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका, 100हून अधिक जनावरं दगावली। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा, शेतकऱ्यांनी अडवला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी, तर मी पैसे घेऊन आलो नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य। पैसे घेऊन आलोय का म्हणतात, मग मंत्री आहेत तर फिरतात कशाला? दिखाव्यासाठी दौरे काढून खर्च वाढवण्यापेक्षा हेक्टरी 50,000ची मदत करावी, रोहित पवारांची महाजनांवर टीका।